साजेसा असणारा हा भूषणगड म्हणजे येथे आल्यावर गड किल्ल्यांमध्ये ह्याला भूषण का दिलं जातं ह्याचं कारण आपल्याला समजेल. आजूबाजूला सपाट असणाऱ्या या प्रदेशात एकमेव हा डोंगर हा भूषणगडाच्या रूपाने आपल्याला मिळतो. शेवटपर्यंत आमचा हा व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि आमचा हा व्लॉग आवडल्यास आमचा चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. भूषणगडाकडे जाण्यासाठी आपल्याला सातारा आणि साताऱ्यातून रहमतपूर आणि तसेच पुढे औंधची यमाई माता देखील आपण पाहू शकतो आणि तिथून भूषणगडाच्या पायथ्याला आपण जाऊ शकतो. भूषणगडाच्या पायथ्यावरून वरती किल्ल्यावर जाण्यासाठी अगदी जवळपर्यंत गडवाट असून तेथे जाणे टू व्हीलरवर सोपे आहे आणि जर पायरी मार्गाने जायचं असेल तर 500 पायऱ्या चढून वरती आपल्याला जाता येते. आई हरणाई देवीचं प्रसिद्ध मंदिर येथे असल्या कारणाने भक्तांचा गड पाहायला येणाऱ्या आपल्यासारख्या गडप्रेमींचा येथे राबता कायम असतो. साधारण पायथ्यापासून 500 पायऱ्या येथे आहेत आणि त्या आता आपण चढत वरती चाललो आहोत. तर मित्रांनो, किल्ले भूषणगड सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात असणारा हा भूषणगड किल्ला म्हणजे खरंच एक
नावात साजेसा असणारा हा भूषणगड म्हणजे येथे आल्यावर गड किल्ल्यांमध्ये ह्याला भूषण का दिलं जातं ह्याचं कारण आपल्याला समजेल. आजूबाजूला सपाट असणाऱ्या या प्रदेशात एकमेव हा डोंगर हा भूषणगडाच्या रूपाने आपल्याला मिळतो. हरणाई मातेचं मंदिर येथे असल्याने भाविकांचा राबता तसेच गडप्रेमींचा राबता देखील येथे असतो. आपण ज्यावेळेस येथे येतो तेव्हा येथील निसर्गरम्य वातावरण तसंच येथे असणारं किल्ल्याचं हे तटबंदी, गोमुखी बांधकाम आणि मंदिरं तसंच इथे असणारी हिरवळ हे आपलं मन मोहून टाकतात. आणि इतिहास काळात देखील या किल्ल्याला जे महत्व होतं ते या किल्ल्याच्या बांधकामावरून आपल्याला स्पष्ट होतं. राजा सिंगनदेवराय म्हणजेच देवगिरीचे राजे सिंगनदेवराय दुसरे यांनी या किल्ल्याची उभारणी केली. छत्रपती शिवरायांनी देखील हा किल्ला आपल्या छत्रपती शिवरायांनी देखील हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. या किल्ल्याला तसं खूप महत्व इतिहास काळात होतं. येथे असं विशेष अशा घडामोडी घडल्या नाहीत. पण हा किल्ला ह्या भागातील प्रमुख एक ठाणं किंवा एक लक्ष देणारा किल्ला किंवा आपण म्हणूयात एक प्रमुख किल्ला म्हणून नावारूपास होता आणि आज देखील आपल्याला येथे आल्याचं महत्व पटतं. जेव्हा केव्हा आपण येथे येऊ त्यावेळेस भूषणगड, महिमानगड हे दोन्ही किल्ले आणि तसंच मागे असणारं औंधचं यमाई मातेचं मंदिर हे देखील आपण पाहू शकतो. धन्यवाद. किल्ल्याच्या तटबंदीला जो दगड आपल्याला दिसतो तो ह्या येथील पाषाणातूनच घेतलाय. तो आपण हा असाच सलग दगड किंवा आपण पाषाण एक समजा इथे पाहू शकतो. भूषणगडाचा हा प्रवेशद्वार आपण ओलांडलं की सरळ त्या तटबंदीवरून आपण येतो त्यावेळेस आपण या राजसदर किंवा तोफबुरुजाच्या जवळ शेवटच्या टोकाला येतो. आपल्याला येथे आल्यावर या गडाच्या
चिलकती बुरुजाचं बांधकाम दिसतं आणि एखाद्या गडप्रेमीला येथे आल्यावर या गडाची असणारी अभेद्यता अजून अभेद्य बनवण्यासाठी केलेलं बांधकाम येथे नजरेस येतं. भूषणगड जरी हा छोटा आटोपशीर किल्ला असला तरी येथील नितांत रमणीय वातावरण आपल्याला इथे खिळवून ठेवते आणि किल्ला सदृश असणारं बुरुजांचं बांधकाम किंवा तटबंदी आपल्याला या किल्ल्याचं त्या काळातलं वैधानिक महत्व किती असेल याची जाणीव पदोपदी करत राहतो.
गडाच्या या टप्प्यावर सरळ आपण किल्ल्याकडे जातो आणि ह्या भुयारी देवी मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला माझ्या मागे असणाऱ्या उजवीकडच्या रस्त्याचा वापर करावा लागतो. तर आपण गडाच्या ह्या वरती जाण्याच्या ऐवजी उजवीकडे भुयारी मातेचं मंदिर आहे तर तिथे जाऊयात. अगदी निसर्गरम्य असं इथं आपल्याला हे वातावरण पाहायला मिळतंय. चला. नमस्कार मित्रांनो, तर आपण ह्या भुयारी देवीच्या आता या मंदिरापाशी आपण आलेलो आहोत. हे एक भुयारी देवीचं मंदिर आपल्याला पाहताना लक्षात येतं ह्याचं प्राचीन आणि ह्याचं आपण पाहूयात की ह्याचं मूर्ती स्थापत्य शैली जर पाहिली ती खूप जुन्या काळातली आहे. आज देखील इथे भक्तांचा राबता असल्या कारणाने येथे लोक येतात. संपूर्ण या भूषणगडाच्या सफरीमध्ये आपल्याला गडावर स्वच्छता, टापटिपता आणि येथे असणारं निसर्गरम्य वातावरण हे आपलं मन मोहून ठेवतं आणि येथे प्रत्येक आबालवृद्ध येऊ शकतो याची खात्री देतं. मित्रांनो, आपण भूषणगडाच्या ह्या पायथ्याला हे माझे लोकल खास मित्र यांनी आम्हाला एका मोठ्या घटनेत खूप मदत केली. आमचा टायर पंक्चर झालाय, आमचा कॅमेराचा इश्यू झाला, पण ह्या मित्रांनी आम्हाला सगळं सोय करत चहा पाण्याची पण व्यवस्था केली. अशा आमच्या गाड्यांचे मावळे, ही काळी माती आणि इथे असणारे हे आमचे छत्रपती शिवरायांचे मावळे हे कायमच तत्पर असतात. येथे येणाऱ्या प्रत्येक गडप्रेमीला कायम मदत करण्यात. ह्या वयापासून त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर संस्कार शिकवलेले आहेत त्यांना आणि त्यांच्यात एक गर्भसंस्कार झालेले आहेत. तर धन्यवाद मित्रांनो. एकदा नाव सांग. तुझं नाव? माझं नाव यशोदा संग पतोळे. तुझं? मल्हार सिंग. तुझं? यशोदा विजयमध्ये. तुझं? हर्षराज सिंधुमध्ये. तुझं? राजशंकर मध्ये. सगळे पाहायला गेले तर सगळ्यांच्या नावात राज आहे. इथे सगळेच राज्य करतात आणि खरंच हे मनाने राजा आहेत आणि आज याचा अनुभव घेतला. मित्रांनो, गडावर येणाऱ्या प्रत्येकाची अशीच मदत करायला नाही पुढे पण हेच आपल्या छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवले. चला बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव.